श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. देवपूजा करताना जसं कुलदेवता, कुलदेवी तसंच गणपती बाप्पा किंवा विष्णू भगवान यांच्या पूजेला महत्त्व आहे, तसंच दिव्याचं पूजन, घंटेचं पूजन आणि शंखाच्या पूजनाला महत्त्व आहे. शंखाच्या पूजनानं भगवान विष्णू संतुष्ट होतात, त्यामुळं पूजेला पूर्णत्व प्राप्त होतं. कारण भगवान विष्णूंच्या 4 आयुधांपैकी एक शंख आहे. तसंच हा शंख समुद्र मंथनात माता लक्ष्मीसोबत प्रकट झालेला आहे, त्यामुळं त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. आपल्या देवघरामध्ये शंख आहे का? आणि त्यातल्या त्यात माता लक्ष्मीचा आवडता लक्ष्मीकारक दक्षिणावर्ती शंख आपल्या घरात जर असेल, धनाची कधीच कमतरता आपल्या घरात पडणार नाही. अष्टमीला म्हणजेच 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुपुष्यामृत योगाला आहे. या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंखाची स्थापना अवश्य करावी. दक्षिणावर्ती शंख म्हणजे काय? याची स्थापना का करतात, कशी करतात, त्याचं महत्त्व काय आहे? आपल्या घरामध्ये जो नेहमीचा शंख असतो त्याची रोजची पूजा कशी करायची? जर पहिल्यापासून शंख असेल तर दक्षिणावर्ती शंख घ्यावा का? त्याची रोज पूजा कशी करायची? स्थापना केल्यानंतर कोणती मंत्र साधना करायची? शंख स्थापन कुठे करावा, कुठे ठेवायचा, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. दक्षिणावर्ती शंख म्हणजे काय? शंखाचे जे मुख्य प्रकार आहेत, एक म्हणजे उजवा शंख म्हणजेच दक्षिणावर्ती शंख, आणि दुसरा नेहमीच्या आपल्या पूजेत असलेला डावा शंख. मग दक्षिणावर्ती शंख आणि आपल्या नेहमीच्या पूजेतील जो शंख आहे त्यातील फरक काय? शंखाचं टोक देवाकडं करायचं. अशा वेळेला शंखाची जी पोकळी असते किंवा जी पन्हाळी असते ती जर देवांच्या उजव्या बाजूला आली म्हणजेच आपल्या डाव्या हाताला आली तर तो आहे दक्षिणावर्ती शंख. आणि या शंखाचं टोक ज्या वेळेला आपण देवाकडं करतो आणि ही पन्हाळी किंवा ही पोकळी ज्या वेळेला देवांच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या हाताला येते त्याला म्हणतात नेहमीचा आपला पूजेतला शंख, ज्याला डावा शंख म्हणतात. आपल्या देवघरामध्ये कुठला का होईना शंख अवश्य असावा. दक्षिणावर्ती शंख आपल्याला शक्य झाला अवश्य आणावा. आपल्याकडे जर पूर्वीपासूनच नेहमीचा पूजेतील डावा शंख असेल, डाव्या पोकळीचा शंख असेल, तो असला तरी आपण दक्षिणावर्ती शंख आपल्या घरात ठेवू शकता. अवश्य ठेवावा. हा लक्ष्मीकारक शंख आहे. आणि जर आपल्या देवघरात शंखच नसेल तर मी आपल्याला सांगेल, शंखाशिवाय पूजा पूर्ण होत नाही. म्हणूनच गुरुपुष्यामृत योग आहे 24 ऑक्टोबर रोजी किंवा धनत्रयोदशीपर्यंत कधीही आपण आपल्या देवघरामध्ये दोन्हीपैकी एका शंखाची स्थापना अवश्य करा. दक्षिणावर्ती शंख आपल्याला आपल्या जवळपास कुठेही पूजा साहित्याचं दुकान असेल त्या ठिकाणी नक्की मिळेल. शंख घेताना शक्यतो पांढऱ्या शुभ्र रंगाचा घ्यावा. हा शंख घरात जर ठेवला तर सुख, समृद्धी, वैभव प्राप्त होतं. शंखाची उत्पत्ती कशी झाली? शंखासूर नावाचा एक राक्षस होता, बलाढ्य होता, जो सागरापासून उत्पन्न झाला होता. त्याचं वास्तव्य सागरामध्येच होतं. आणि या शंखासुरानं वेद हरण केले होते, वेद पळून नेले होते. आणि मग तो सागराच्या तळाशी जाऊन लपला. मग सर्व ऋषीमुनी भगवान विष्णूंकडे गेले, त्यांना जागृत केलं आणि शंखासुराला धडा शिकवावा अशी विनंती केली. आणि मग भगवान विष्णू यांनी शंखासुराला समुद्रामध्ये जाऊन त्याला शोधून काढलं आणि त्याचा शिरच्छेद करणार. तेवढ्यात शंखासूर भगवान विष्णूंना म्हणाला, आपल्या हातून मला मरण यावं अशी माझी इच्छा होती, म्हणूनच मी वेद पळवले होते. आता माझी एक इच्छा आहे की आपण मला आपल्या हातामध्ये नेहमी धारण करावं. आणि जे कोणी तुमची पूजा करतील, तुमचे भक्त असतील, माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या पाण्यानं ज्या वेळेला ते तुम्हाला स्नान घालतील त्यावेळेला तुमची पूजा पूर्ण होईल असं मला वरदान द्या. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटलं आणि शंखासुराचा वध केला आणि शंखाला आपल्या हातामध्ये आयुध म्हणजेच शस्त्र म्हणून धारण केलं. तो शंख म्हणजेच दक्षिणावर्ती शंख. आणि त्यामुळंच या शंखातील पाण्यानं भगवान विष्णूंना स्नान किंवा अभिषेक केला जातो. आणि त्यामुळंच देवपूजेमध्ये, भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचं एक महत्त्वाचं स्थान असतं. शंख घरामध्ये का असावा किंवा दक्षिणावर्ती शंखाचे फायदे काय आहेत हे आपण आता बघूया. ज्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असतो त्या घरात नेहमीच धनधान्याची भरभराट असते. त्या घरामध्ये शांतता असते, मंगलमय वातावरण तयार होतं. त्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. वाईट शक्ती, वाईट नजर, करणी बाधा वगैरेपासून त्या घराचं संरक्षण होतं. कुठल्याच गोष्टीची कधीच काहीच कमी पडत नाही. दक्षिणावर्ती शंखामध्ये जर आपण शुद्ध जल भरून ठेवलं, पितृदोष नाहीसा होतो. देवपूजेपूर्वी शंखपूजा रोज करावी. तसंच देवपूजेसाठी जे साहित्य असतं, समजा आपण आता लक्ष्मीपूजन करणार आहोत किंवा धनत्रयोदशीची पूजा करणार आहोत, कुठल्याही पूजेचं जे साहित्य असतं त्यावरती
शंखामध्ये पाणी घेऊन आणि मग हे पाणी जर आपण या साहित्यावरती शिंपडलं, जसं मी माझ्या प्रत्येक पूजेमध्ये एक मंत्र असतो, अपवित्र पवित्रो वा, हा जो मंत्र आहे, हे पाणी शिंपडून फुलानं पाणी शिंपडायचं संपूर्ण पूजेवरती. असं केल्यानं संपूर्ण जे साहित्य असतं, संपूर्ण जी पूजा असते त्याची शुद्धी होते. तसंच शंखामध्ये जे पाणी असतं ते जर आपण भगवान विष्णूंना वाहिलं किंवा बाळकृष्णांना या पाण्यानं अभिषेक घातला तर सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. कर्जमुक्तीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये नेहमीच सुख समृद्धी नांदण्यासाठी, मनशांतीसाठी आपल्या घरात दक्षिणावर्ती शंखाची स्थापना अवश्य करावी. दक्षिणावर्ती शंख स्थापन केल्यानंतर कुठे ठेवायचा? हा शंख आपण आपल्या देवघरात ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. समजा आपल्याकडं पहिल्यापासूनच आपला नेहमीचा जो डावा शंख आहे तो देवघरात ठेवला असेल, दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करून आपण हा शंख आपल्या तिजोरीत ठेवून द्यावा. आणि समजा आपल्याकडे शंखच नसेल आणि आपण दक्षिणावर्ती शंखाची स्थापना केली तर आपल्या देवघरामध्ये हा शंख ठेवून द्या. कुठल्याही पूजेत ज्यावेळेला आपण शंखाची पूजा करतो, आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा, डाव्या हाताला घंटा ठेवायची. देवघरात देखील शंख ठेवताना आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करायची. आता आपण बघूया दक्षिणावर्ती शंखाची स्थापना आपल्या घरात कशी करायची. समजा आपल्याला दक्षिणावर्ती शंख नसेल आणला, डावा शंख असला जो नेहमी आपल्या पूजेत असतो तसा, अगदी याच पद्धतीनं आपण त्याची स्थापना करा. पहिल्यापासून जर आपल्याकडे एखादा शंख असेल, तो दक्षिणावर्ती असेल किंवा साधा डावा शंख असेल, तर ही पूजा जी मी सांगत आहे अगदी त्या पद्धतीनं अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी, ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे, किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी याच पद्धतीनं आपल्या शंखावरती पूजा करा, अभिषेक करा, मंत्रसाधना करा, जेणेकरून आपल्या घरातील दक्षिणावर्ती शंख किंवा जो साधा शंख आहे डावा शंख तो पुन्हा अभिमंत्रित होईल, सिद्ध होईल. अष्टमी, गुरुपुष्यामृत योग, धनत्रयोदशी यासारख्या योगांवरती शंखाची स्थापना आपल्या घरात अवश्य करावी किंवा त्यावरती अशा पद्धतीनं पूजा करून त्याला अभिमंत्रित करावं, सिद्ध करावं. पूजा कशी करावी? नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. एखादा पाट किंवा चौरंग घ्या, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं. तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या, मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाचं प्रथम पूजन करून घ्यायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांना शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. स्नानं समर्पयामी. पंचामृतानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध पाणी व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. लाल वस्त्रावरती चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. बाप्पाला त्या ठिकाणी स्थापित करावं. गंधाक्षता, फुलं व्हायची. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवान विष्णूंचं ध्यान करून हा मंत्र पठण करायचा. त्यानंतर तामनामध्ये शंख घ्यायचा. तामनामध्ये शंख घेताना आपण नेहमी जशा अक्षता घेतो आसन म्हणून, अक्षता ठेवायच्या नाही, नुसता शंख घ्यायचा. दक्षिणावर्ती शंख असेल किंवा आपला नेहमीचा साधा शंख असेल, अशाच पद्धतीनं पूजा करायची. प्रथम त्याची शुद्धी करायची, कारण आपण बाजारातून हा शंख आणत असतो, दुकानातून आणत असतो. शुद्ध जल त्याला 3 वेळा अर्पण करा. ओम शंखाय नमः. स्नानं समर्पयामी. पुन्हा पंचामृत 3 वेळा अर्पण करायचं. ओम श्री शंखाय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल व्हायचं. ओम श्री शंखाय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. शंख स्वच्छ पुसून घ्यायचा. चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी शंख ठेवायचा. आता शंख ठेवताना कसा ठेवायचा? शंखाची जी पोकळी असते म्हणजे जी पन्हाळीची बाजू असते ती उत्तर दिशेला करायची, म्हणजे शंखाचं जे टोक असतं ते दक्षिणेकडे येईल. दक्षिणावर्ती शंखाची स्थापना याच पद्धतीनं करावी. दक्षिणावर्ती शंख आपल्या देवघरात किंवा चौरंगावरती ठेवताना कसा ठेवायचा? त्याची जी पोकळी असते ती उत्तर दिशेला आली पाहिजे. शंखाचं टोक हे दक्षिण दिशेला आलं पाहिजे आणि जी पन्हाळीची म्हणजे पोकळीची जी बाजू असते ती वर आली पाहिजे. आणि आपला नेहमीचा जो डावा शंख असतो तो कसा ठेवायचा? तो ठेवताना देवाकडे त्याचं टोक करावं. पन्हाळीची बाजू आपल्याकडे येईल आणि पन्हाळी किंवा पोकळी
आपल्याला दिसल अशी वरच्या बाजूस ठेवावी. शंख अशा पद्धतीनं चौरंगावर ठेवला की मधलं जे आपलं बोट असतं करंगळी शेजारच्या बोटानं चंदनानं किंवा अष्टगंधानं त्यावरती श्री काढायचा, ज्याला श्रीकार म्हणतात. ओम शंखाय नमः गंधम समर्पयामी. एखादं फूल व्हावं, शक्य झाल्यास पांढरं फूल व्हायचं. पुष्पम समर्पयामी. त्यानंतर धूप म्हणजेच अगरबत्तीनं ओवाळायचं. ओम श्री शंखाय नमः धूपम समर्पयामी. शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं. ओम श्री शंखाय नमः दीपम समर्पयामी. आता आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत. आपण शंखाचं ध्यान करावं. आपल्याला शक्य झालं सोबत मंत्र पठण करा किंवा श्रवण करा. मी मंत्र लिहून दिले आहेत. शंखाचं ध्यान करायचं, पुढील मंत्र म्हणायचे किंवा ऐकायचे. नमामि सकलार्थ सिद्धिदं सुचेत वर्ण कमला सहोदरं क्षीरोदपुत्रं मनसोर्थदायकं राजार्थ संतान फलप्रदं भजे कल्याणकारी दुरितापहारी मनोर्थधारी धनविघ्नतारी श्री दक्षिणावर्त सुरम्यनाथ मनोरथम पूरम मे समग्रम. याचा अर्थ असा, माता लक्ष्मीचा बंधू, सर्व इच्छा पूर्ण करणारा, कल्याणकारी, मनोकामना पूर्ण करणारा, संतती संपत्ती देणारा दक्षिणावर्ती शंख, तू पापनाशक आहेस. माझ्या सर्व इच्छा आकांक्षा तू पूर्ण कर. पुन्हा शंखाचं ध्यान करायचं, पुढील मंत्र म्हणायचा किंवा ऐकायचा. अथ सर्वाभरणभूषिताय प्रशशांगोपांग संघुताय कल्पवृक्षादः नवनिधिरूपाय चतुर्दशरत्न परिकृताय महासिद्धिसहिताय लक्ष्मीदेवतायुधाय कृष्णदेवताकरललिताय श्रीशंख महानिधे नमः. याचा अर्थ असा की सर्व आभूषणांनी युक्त असलेला कल्पवृक्षासारखा हा दक्षिणावर्ती शंख, ज्याला भगवान विष्णूंनी धारण केला आहे, अशा शंखाला, दक्षिणावर्ती शंखाला माझं वंदन, माझं नमन असो. असा ध्यानमंत्र म्हटल्यानंतर आपण आता शंखाची प्रतिष्ठापना करणार आहोत. आपल्याकडे पहिल्यापासून शंख असेल तरी आपण याच पद्धतीनं पूजा करा. आता पुढील मंत्र आपण म्हणणार आहोत. शंखाचं मनोमन ध्यान करायचं किंवा आपली नजर शंखाकडे ठेवावी. हा मंत्र श्रवण करायचा. ओम सर्वतो भद्र सर्वाभष्टिफलप्रदाय सर्वारिष्ट दुष्ट कष्टनिवारकाय कामितार्थप्रदाय शंखाय स्वादिष्टायकाय भास्करीं क्लीं श्रीं ब्लूं क्रों नमस्वाहा. पुन्हा शंखाला चंदन लावावं किंवा अष्टगंध लावायचं. एखादं फूल अर्पण करायचं. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा, कुठलाही गोड पदार्थ याचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री शंखाय नमः नैवेद्यम समर्पयामी. अशा रीतीनं विधिवत शंखाची स्थापना आपल्या घरात करा. पहिल्यापासून शंख असेल, कुठलाही शंख असेल, डावा शंख असेल किंवा उजवा म्हणजे दक्षिणावर्ती शंख असेल, याच पद्धतीनं 24 ऑक्टोबर अष्टमीच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी ही पूजा करायची. म्हणजे आपल्या घरात जो शंख असतो तो पुन्हा अभिमंत्रित होईल. लक्ष्मीकारक त्याची जी शक्ती असते, लक्ष्मी खेचून आणण्याची शक्ती असते, ती अजून वाढेल. आणि नवीन जर शंख आणला असेल याच पद्धतीनं स्थापना करायची. अशी स्थापना केली तर पूजेनंतर लगेच किंवा सकाळी संध्याकाळी कधीही दिवसभरामध्ये पुढे जे मंत्र आहेत त्या मंत्रांचं पठण करायचं. मनोभावे पठण करा. 11 वेळेला करा, 21 वेळेला करा, 108 वेळेला जर आपण पठण केलं तर अतिउत्तम. पहिला मंत्र ओम श्रीं लक्ष्मी सहोदराय नमः. दुसरा मंत्र ओम श्रीं पयोनिधी जाताय नमः. आणि तिसरा मंत्र ओम श्रीं दक्षिणावर्त शंखाय नमः. हे तीनही मंत्र आपण यथाशक्ती पठण करायचे. दक्षिणावर्ती शंख हा इतर शंखांच्या तुलनेत जास्त शक्तिशाली समजला जातो, कारण तो भगवान विष्णूंच्या हातामध्ये आरूढ आहे. आता आपण बघूया दक्षिणावर्त शंख किंवा जो नेहमीचा आपला शंख असतो डावा शंख, याची रोजची पूजा कशी करायची. देवपूजा करताना रोज शंखाला स्नान घालायचं. स्नान घातल्यानंतर शंख स्वच्छ पुसून घ्यायचा. दक्षिणावर्ती शंख जर असेल, मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याला देवघरात स्थापन करताना त्याची पन्हाळीची जी बाजू असते ती उत्तरेकडे करायची, त्याचं टोक जे असतं ते दक्षिणेकडे करायचं. अशा पद्धतीनं शंख ठेवून द्यायचा. शंखामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवायचं. या पाण्यानं आपण भगवान विष्णूंना अभिषेक करू शकता, स्नान घालू शकता, बाळकृष्णांना अभिषेक करू शकता किंवा एखादी पूजा करताना या पाण्यामध्ये शंखातील जे पाणी असतं ते पाणी पूजेमध्ये शिंपडायचं. त्यामुळं संपूर्ण पूजेची, पूजा साहित्याची शुद्धी होते. नेहमीचा जो डावा शंख असतो
त्यालाही रोज स्नान घालायचं. हा शंख ठेवताना याचं टोक देवाकडे करायचं आणि पोकळीची बाजू आपल्याकडे करायची. शंखाला स्नान घातल्यानंतर फक्त चंदन किंवा गंध अर्पण करायचं. शंखाला हळद कुंकू अर्पण करायचं नाही किंवा अक्षता देखील व्हायच्या नाहीत. शक्य झाल्यास पांढरी फुलं शंखाला अर्पण करावी. नाही शक्य झालं कुठलीही फुलं अर्पण करा. असा हा लक्ष्मीकारक दक्षिणावर्ती शंख कर्जमुक्ती करणारा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर करणारा, आर्थिक उन्नती करणारा, आपल्या घरातील व्याधींचं निवारण करणारा, आपल्याला संतती संपत्ती प्रदान करणारा लक्ष्मीकारक दक्षिणावर्ती शंख 24 ऑक्टोबर अष्टमीला म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावर किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये अवश्य स्थापन करा. शंखाची अगदी याच पद्धतीनं दररोज पूजा करायची. माता लक्ष्मीच्या कृपेनं, भगवान विष्णूंच्या आशीर्वादानं नक्कीच आपल्या घरात नेहमीच धनधान्याची भरभराट राहील. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त लक्ष्मी भक्तांपर्यंत पोहोचवा. आपल्या शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.